नमस्कार. पूर्वी आपल्या गरजा होत्या अन्न, वस्त्र आणि निवारा. पण सध्या तसं नाहीये. सध्या आपल्या गरजा आहेत मोबाईल आणि गाडी. तर या गरजा पण आहेत, महत्त्वाच्या गोष्टी पण आहेत. कारण आपले बिझनेस, आपले ट्रान्झॅक्शन सर्व काही आपल्या मोबाईलवरून चालतं. गाडी देखील तितकीच महत्त्वाची आहे. जे आपण मोबाईल नंबर यूज करतो त्याच्यामध्ये 10 डिजिटचा आपला जो नंबर आहे, तो नंबर आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन क्रिएट करत असतो. हे आपल्या जन्मतारखेवरून ठरतं. काही नंबर्स आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट्स देतात, तर काही नंबर निगेटिव्ह इफेक्ट्स देतात. तर याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स कोणते आहेत आणि याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स आपण आपल्या बिझनेसमध्ये आणि आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने घ्यायचं, जेणेकरून आपल्या सक्सेसमध्ये, करिअरमध्ये आपल्याला ग्रोथ मिळवण्यासाठी हे आपला मार्ग सोपा करतील. तर याच्यामध्ये बरेच असे नंबर्स असतात जे आपल्या जन्मतारखेला सूट होत नाहीत. हे कोणते नंबर आहेत आणि आपल्या प्रगतीचा मार्ग सोपा करून घेण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? त्याच्यामध्ये आपल्या नावाचं व्हायब्रेशन देखील तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून ते आपल्या नावाला ग्रोथ मिळवण्यासाठी खूप छान पद्धतीने मदत करतात. तर एक वेळ डेस्टिनी ब्लेसिंगला आपण नक्की भेट द्या आणि जाणून घ्या आपल्या प्रगतीचा मार्ग कसा सोपा आणि सुलभ आपण करू शकतो. धन्यवाद.